राम राम मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं पर्सनल मॅजिक हेअर ऑइल पोशन, जे केसांच्या वाढीसाठी, थोड्या होऊन गेलेल्या काळ्या केसांना पुन्हा काळं करण्यासाठी आणि ओव्हरऑल स्कॅल्प हेल्थसाठी अगदी उपयुक्त आहे। खरं तर हे तेल मी पूर्णपणे घरच्या घरी उपलब्ध साहित्यांपासून तयार केले। चला तर मग पाहूया यांचे घटक, यांचे फायदे आणि याचा वापर कसा केला जातो ते। तर झालं असं की मी व्हिडिओ बनवायच्या माध्यमातून हे तेल तयार केलंच नव्हतं, पण मग जेव्हा हे तेल मी तयार करायला घेतलं तेव्हा मला आठवलं की मी याचा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत शेअर करू शकते। त्यामुळे मी साहित्य याच्यामध्ये रेकॉर्ड करू शकले नाही, पण जी तेलाची तयार करण्याची प्रोसेस आहे मी ती तुम्हाला दाखवते आणि साहित्य मी तुम्हाला तोंडी सांगते। तर माझ्याकडे घरी थोडंसं तेल शिल्लक होतं, प्रत्येक बॉटलमध्ये अर्धा बॉटल, ज्या छोट्या बॉटल येतात त्याच्या अर्ध्या बॉटल तेल असं शिल्लक होतं। तर मग मी ते मोहरीचं, तिळाचं आणि कोकोनट ऑइल जे आहे ते अर्धा बॉटल शिल्लक होतं, ते मी एकसाथ या लोखंडाच्या कढईमध्ये मिक्स करून घेतली। त्यानंतर या ठिकाणी एक मोठा कांदा मी घेतला, तो बारीक चिरला आणि त्याच्यानंतर तो कांदा सुद्धा याच्यामध्ये ॲड केला। हे जे तेलाचं तिन्ही तेलांचं मिश्रण आहे याच्यामध्ये मी तो एक कांदा अख्खा ॲड केला। आता कांदा जो असतो त्याच्यामध्ये सल्फर असतो, जो केसांच्या मुळांना मजबूत करतो आणि जे हेअर फॉलिकल्स आणि ब्लड सर्क्युलेशन असतं ते वाढवतो आणि केस आपले जे असतात ते घनदाट करतो। त्याच्यामुळे कांदा हा खूप उपयुक्त ठरतो। त्यानंतर माझ्याकडे मेथी दाणे होते, तर मी अर्धा वाटी एवढे मेथी दाणे घेतले आणि मिक्सरला ते बारीक करून घेतले आणि खूपच अशी बारीक पेस्ट नाही म्हणजे पावडर नाही करून घेतली त्या मेथी दाण्याची, तर थोडे असे ते जाडसर होते। तर ते अर्धा वाटी मेथी दाणे मी मिक्सरला बारीक करून घेतले आणि मग ते त्याच्यामध्ये ॲड केले तेलामध्ये। आता मेथी दाण्यांमध्ये निकोटिनिक ॲसिड आणि प्रोटीन्स असतात, जे केसांसाठी ग्रोथ प्रमोट करतात आणि जो आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असतो, स्कॅल्पवर जो डॅन्ड्रफ तयार झालेला असतो तो कमी करायला मदत करतो। त्याच्यामुळे मेथी दाणे हे सीड खूप उपयुक्त ठरतं आणि आपल्या ज्या स्कॅल्पवर नवीन केस उगवण्याचं काम सुद्धा मेथी दाणे करतं, कारण ते उष्ण असतं त्याच्यामुळे, म्हणून मेथी दाणे इथे खूप उपयुक्त ठरतं। त्याच्यानंतर मी 1 वाटी एवढी कढीपत्ता घेतलाय, जो फ्रेश हिरवा कढीपत्ता होता, ज्याला आपण लिमडा असं सुद्धा म्हणतो। तर तो कढीपत्ता मी 1 वाटी घेतला आणि तो या मिश्रणामध्ये मी ॲड केला। आता कढीपत्त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन ए, सी, बी केसांच्या पिगमेंटेशनसाठी खूप उपयुक्त ठरतात। म्हणजे ज्यांचे कोणाचे ग्रे हेअर्स किंवा सफेद हेअर्स झाले असतील तर त्यांचे केस काळे करण्यासाठी कढीपत्ता खूप उपयुक्त ठरतो, म्हणून मी इथे कढीपत्त्याचा वापर केला। ज्यांना प्रीमॅच्युअर ग्रेइंग असते ते कमी करायला सुद्धा मदत करतं। आता मोहरीचं जे तेल आहे ते केसांना नरिशमेंट देतं, स्कॅल्प आपली मॉइश्चराईज ठेवतं आणि जे त्याच्यातले अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुण असतात त्याच्यामुळे स्कॅल्प हेल्थी राहते। आणि तिळाच्या तेलाचंही तेच आहे आणि जे आपलं कोकोनट ऑइल असतं ते केस आपले सॉफ्ट ठेवतं आणि स्प्लिट एंड्स झालेले असतात ते कमी करतं। आता आपण लोखंडाचीच कढई का घेतो, तर लोखंडाची कढई हीट रिटेन जास्त करते, त्यामुळे तेल पटकन जास्त गरम होऊ शकतं। एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, तुम्ही जेव्हा पण तेल गरम करता तेव्हा त्याची फ्लेम कमी ठेवायची किंवा मध्यम आचेवर ठेवायची, जास्त नाही ठेवायची, कारण तेल जाळण्याची शक्यता असते। त्यामुळे कमी फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवरच तुम्ही हे तेल गरम करा। लोखंडाची कढई जी असते ती उष्णता हळूहळू सातत्याने वितरित करते, त्यामुळे तेल एका ठिकाणी जास्त गरम होत नाही आणि हलके गरम करून जे आपण हर्ब्स टाकतोय किंवा जे पावडर्सचे गुणधर्म येते ते टिकवून ठेवतं आणि लोखंडातून थोडासा आयरन ट्रेस प्रमाणात तेलात ट्रान्सफर होतो आणि जे आयरन असतं ते ब्लड सर्क्युलेशन सुधारायला मदत करतं। त्यामुळे जे स्कॅल्प आणि हेअर फॉलिकल्स असतात त्याला न्यूट्रिएंट्स नीट मिळतात। त्यामुळे लोखंडाच्या कढईत वजनदार असल्यामुळे तेल, पावडर आणि जे आपण साहित्य टाकले ते इझिली सेटल होतात आणि मिश्रण एकसंध तयार होतं। आता या ठिकाणी मी तेल गाळून घेतलंय व्यवस्थित आणि तेल थंड झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये कापूर ॲड केलाय। या ठिकाणी मी भीमसेनी कापूर घेतलाय, जो ओरिजिनल कापूर येतो। तर कापुराचा थंडक आणि गंध जो असतो तो स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढवतो आणि जे हेअर फॉलिकल्समध्ये ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स नीट पोचतात, त्यामुळे हेअर ग्रोथ प्रमोट होते आणि तुमच्या स्कॅल्पमधून मग नवीन हेअर ग्रोथ होते आणि नवीन केस यायला लागतात। तेलामध्ये शक्यतो कापराचं प्रमाण थोडं कमी ठेवा, म्हणजे 1 वडी वगैरे असं एवढंच टाका। आता याची ड्युरेशन तुम्ही 2 ते 3 महिने रेग्युलर वापरून परिणाम बघू शकता, याचा खूप छान परिणाम मिळतो आणि हेअर मास्क म्हणून किंवा ओव्हरनाईट ट्रीटमेंट म्हणून सुद्धा तुम्ही हे तेल वापरू शकता। जर तुम्हाला हेअर फॉल जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी वाढवू सुद्धा शकता तुम्ही तेलाची। आणि हे तेल फुल्ली न्यूट्रल असल्याने कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स जवळजवळ नाहीच दिसत तुम्हाला। तर या ठिकाणी माझं तेल बनवून रेडी आहे आणि आता जवळजवळ मी हे तेल 1 महिना वापरू शकते किंवा जमल्यास 2 महिने वापरू शकते। तर फायनल टिप्स देते मी तुम्हाला। तेल फक्त हलके गरम करा
आणि खूप गरम करणं टाळा आणि मग खूप गरम तेल स्कॅल्प बर्न करू शकते आणि न्यूट्रिएंट्स नष्ट होतात. त्यामुळे मध्यम किंवा हलक्या आचेवरच तुम्ही गरम करून घ्या तेल. जवळजवळ 15 ते 20 मिनटं एवढं तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर हफ्त्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा हे तेल वापरू शकता. जर तुम्हाला हेअरफॉल जास्त होत असेल तर तुम्ही थोडासा याचा वापर अधिक वाढवू शकता. तेल लावताना 5 ते 10 मिनटं सुलभ सर्क्युलेशन मोशनमध्ये मसाज करा आणि हलक्या हातांनी हलक्या बोटांनी मसाज करा. मसाज केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि हेअर फॉलिकल्स ॲक्टिव्ह राहतात. या तेलाची जर तुम्ही ओव्हरनाईट ट्रीटमेंट केली तर मॅक्झिमम नरिशमेंट तुम्हाला मिळेल. आणि त्यानंतर माइल्ड शॅम्पू किंवा हर्बल शॅम्पू जे असेल विदाऊट केमिकल त्या शॅम्पूने तुम्ही केस व्यवस्थित धुवून घेऊ शकता. माझ्याकडे काचेची बॉटल नव्हती त्यामुळे मी तात्पुरतं या तेलाला या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये ॲड करून ठेवले, गाळून ठेवले. पण तुमच्याकडे जर काचेची बॉटल असेल तर मी रेकमेंड करेल की तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये व्यवस्थित हे तेल ॲड करून ठेवा किंवा गाळून ठेवा. जर हे पोषण ऑइल तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक, शेअर, कमेंट करा.